मित्रांनो, भारतीय संस्कृतीत वडिलांच्या पश्चात भाऊ हा बहिणीचा बाप म्हणून कर्तव्य पार पाडतो, तर बहीण ही भावाच्या बाबतीत आई म्हणून कर्तव्य पार पाडत असते. आजच्या युगात भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडताना काही ठिकाणी भावाच्या पत्नीचा अडसर येतो. अनेकदा वस्तुस्थिती वेगळी असते, परंतु आपण दोष भावाला देतो. या प्रकारे अनेक ठिकाणी बहिणी प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतात. मग पारिवारिक संघर्षाला सुरुवात होते. मग भाऊ ही टोकाची भूमिका घेऊन तू मला मेली, मी तुला मेलो अशी भाषा वापरून सर्व बंधने तोडतो. यात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका भाऊ बहिणीच्या प्रेमामध्ये प्रॉपर्टी आलेली आहे. प्रॉपर्टीच्या हिश्श्यामध्ये बहिणीने हिस्सा पाडलेला आहे आणि भावाच्या जमिनीच्या वारस कमी करण्याच्या संदर्भात सही घेण्यासाठी बहिणीने भावाजवळून 40 लाख रुपये घेतलेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून आपण बघू शकता की बहिणीने भावाच्या प्रॉपर्टीला सही देण्यासाठी 40 लाख रुपये कॅश घेतलेले आहे. हे 40 लाख रुपयेचे बंडल बहिणीच्या मुलाच्या बॅगेमध्ये टाकताना भाऊ आणि त्याचा मुलगा आपल्याला दिसत आहे. भाऊच्या मुलाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेला आहे, अशी बहीण नको रे बाबा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत. एकानं म्हटलेला, एका सहीचे या बाबांकडून त्याच्या बहिणीने नगद 40 लाख रुपये रोख घेतले, अशा माय बहिणी नसलेल्या बऱ्या. तर दुसऱ्याने म्हटलेले आहे, रॉकेल पिल्याने तहान पूर्ण होत नाही. तर एकाने म्हटले आहे, आत्याच्या पोरांनी घेतलं, परत आयुष्यात त्यांची तोंड बघू नका, त्यांना कुठलीच मरेपर्यंत मदत करू नका आणि त्यांच्या दारीही जाऊ नका. तर एकाने म्हटलेला, ज्या प्रकारे इस्टेटीत वाटा घेतला तसा आई बापाला सांभाळायचं पण कर्तव्य बजावलं पाहिजे वाटा घेणाऱ्या बहिणीने. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. मित्रांनो, धन्यवाद.